हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला मस्तपैकी झणझणीत अशी चमचमीत अशी वजडी तयार करून दाखवणार आहे. मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करत आहे. पण बिलीव्ह करा, इतकी टेस्टी आणि इतकी स्वादिष्ट वजडी तयार झाली होती की माझा स्वतःवरती विश्वास नव्हता बसत. तर चला, मी आज माझ्या पद्धतीने वजडी कशी तयार केली ती तुम्हाला आज मी तयार करून दाखवत आहे. तर त्यासाठी बघा, मी इथे 1 किलो अशी वजडी घेतली होती. ती गरम पाण्यामध्ये स्वच्छ करून छानपैकी त्याला स्वच्छ करून धुवून गरम पाण्याने 2-3 वेळा मी त्याला स्वच्छ करून घेतली होती आणि साध्या पाण्यामध्ये 7 ते 8 वेळा मी ह्याला धुवून काढलेली आहे. तुम्ही पाहू शकता वजडी किती स्वच्छ आणि किती पांढरी शुभ्र अशी वजडी ही आहे. तर ही वजनामध्ये 1 किलो, बरोबर 1 किलो आहे आणि बारीक तुकडे करून मी त्याचे घेतलेले आहेत. तर सर्वात आधी मी याला हळद आणि मिठाचं मॅरिनेट करून घेणार आहे. तर जेवढं मीठ ह्याला लागणार आहे तेवढं मी आत्ताच ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं आता टाकून नंतरनं अर्धं नंतरनं ॲड केलं तरी चालेल. तर ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे आणि 1 चमचा हळद ॲड केलेली आहे. तर ही संपूर्ण वजडीला हळद आणि मिठाचं मॅरिनेट करून एक 10 मिनटं मी हे साईडला ठेवून देणार आहे. म्हणजे हळद आणि मीठ त्याला छानपैकी कोटिंग होईल. तर इथे बघा, 10 मिनटासाठी मी ह्याला छानपैकी ह्याला कोट करून 10 मिनटे मी ह्याला साईडला ठेवून देणार आहे. तर आता आपण त्याच्या फोडणीसाठी काय साहित्य लागते ते आपण पाहूया. तर इथे बघा, फोडणीसाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि एक मोठ्या आकाराचा इथे टॅमॅटो घेतलेला आहे. तर इथे बघा, गरम मसाल्यामध्ये मी इथे अख्खा गरम मसाला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 दालचिनी आहेत, 4-5 लवंग आहेत आणि मिरी घेतलेली आहे. कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. 3 हिरव्या मिरच्या आहेत आणि टॅमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे. सुक्या मसाल्यामध्ये मी इथे 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे. 2 चमचे इथे मटण मसाला आहे. 1 चमचा इथे मोठा भरून मी धना पावडर आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे छोटा चमचा. इथे मी वाटण करून घेतलेलं आहे. वाटणामध्ये मी सुकं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर, थोडी खसखस वाटून घेतलेली आहे. तर इथे बघा, मी कुकरमध्ये डायरेक्ट बनवणार आहे. त्यासाठी बघा, इथे कुकर मी गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे मी तेल ॲड करणार आहे. मला लागलं तर मी नंतर तेल पुन्हा ह्याच्यामध्ये ॲड करेल. तेल आता इथे छानपैकी गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी जो अख्खा गरम मसाला घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. गरम मसाला आपला थोडासा तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर इथे बघा, गरम मसाला आपला छान असा तेलामध्ये परतला गेलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता 3 हिरव्या मिरच्या ज्या घेतल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. मिरचीसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, मिरची मधून चिरून घ्यायची म्हणजे ती तडतडत नाही आणि तेलामध्ये छान परतली जाते. आता मिरची छान आपली परतली गेलेली आहे, तर त्याच्यामध्येच मी कांदा ॲड करणार आहे. कांदा आपल्याला संपूर्ण ॲड करायचा आहे आणि ह्याला आपल्याला मॉइश्चर कमी करून घ्यायचा आहे. एकदम काळा करायचा नाही आहे. आपल्याला थोडासा गोल्डन असा हा कांदा आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन एक कांदा ॲड केला तरी काही हरकत नाही. अ, मला जेवढा लागेल तेवढाच मी घेतलेला आहे. आता कांदा आपल्याला छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. तर इथे बघा, कांदा, मिरची आणि गरम मसाला आपल्याला छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. काळा करायचा नाही आहे, फक्त गोल्डन करून घ्यायचा आहे. तर मी ह्याला छानपैकी परतवून घेते. मला ह्याच्यामध्ये तेल थोडंसं कमी वाटतंय, त्याच्यामुळे मी 1 चमचा तेल ह्याच्यामध्ये अजून ॲड करणार आहे. तर बघा, आणि छानपैकी आपल्याला तेलामध्ये कांदा गोल्डन करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, मिरची आणि कांदा आपला छानपैकी परतला गेलेला आहे. याच्यामध्येच आता मी टॅमॅटो ॲड करणार आहे. टॅमॅटोसुद्धा आपल्याला छानपैकी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी टमॅटो गळेपर्यंत आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून अ, परतून घेतलं तर चालेल, कारण की मिठाने लवकर टमॅटो परतला जातो. तर इथे बघा, टमॅटो, कांदा आणि मिरची छानपैकी मसाल्यामध्ये तेलामध्ये परतलं गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी सुका मसाला ॲड करणार आहे.
त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, मिरची पावडर, धना पावडर आणि मटण मसाला घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतायचा आहे. त्याचा जो कच्चेपणा आहे तो संपूर्णपणे निघून गेला पाहिजे, असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. इथे बघा छानपैकी आपला तेलामध्ये परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी जे वाटण केलं होतं ते ॲड करणार आहे. वाटण मी संपूर्ण ॲड करणार नाही आहे. वाटण फक्त मी 2 चमचे ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. कारण की मला थोडीशी ग्रेव्ही करायची आहे. त्याच्यामुळे मी जास्त मसाला वापरणार नाही आहे. तुम्हाला जर मसाल्यामध्ये सुकं बनवायचं असेल तर तुम्ही अजून मसाला ॲड केला तरी चालेल. मला एवढा मसाला नको आहे. त्याच्यामुळे मला लागेल तेवढाच मसाला ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता मसालासुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. कारण की मसाला मी थोडासा कच्चाच वाटून केला होता. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा कच्चेपणा तेलामध्ये थोडासा कमी करून घ्यायचा आहे. ते बघा इथे मसाला आपला छान परतत आहे. तर 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. मसाला आपला छान तेलामध्ये परतून झालेला आहे. आता ही वजडी छानपैकी 10 मिनिटं मुरत ठेवली होती. ती छानपैकी मुरलेली आहे आणि ह्याला पाणी आणि हळद आणि मिठामुळे पाणी सुटलं होतं. तर त्याचं सकटच आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर सॉरी, मी ॲड करताना माझा जो व्हिडिओ होता तो स्किप झाला आहे. तर संपूर्णपणे वजडी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि मी मिक्स करून घेतलेली आहे. तर आपल्याला घाई करायची नाही. आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं छानपैकी वजडी मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आहे. तर बघा मी 5 मिनिटं झाकण ठेवलं होतं आणि 5 मिनिटं याला एक वाफ काढून घेतली होती. आता परत एकदा ह्याच्यामध्ये मी छानपैकी मसाल्यामध्ये वजडी संपूर्णपणे मिक्स करून घेणार आहे आणि एक 5 ते 7 मिनिटं ह्याला छानपैकी तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता जितकं आपण ह्याला मसाल्यामध्ये परतून घेणार ना तितकी ती स्वादिष्ट बनते. जेवढे आपण घाई करणार ना तेवढे त्याची चव बिघडते. त्याच्यामुळे घाई अजिबात करायची नाही. जेवढं तुम्ही मसाल्यामध्ये त्याला परतत राहाल तेवढी त्याची चव दुप्पट होते. तर बघा एक 7 ते 8 मिनिटं मी छान परतून घेतलेले आहे. आता ह्याला पुन्हा एकदा मी थोडंसं परतून घेणार आहे आणि झाकण लावून एक पुन्हा एकदा वाफ काढून घेणार आहे. तर इथे बघा झाकण ठेवून मी पुन्हा एकदा एक वाफ काढून घेणार आहे. ठीक आहे. 5 मिनिटं झालेले आहेत आणि पाहू शकता वजडी तेलामध्ये खूप मिक्स झालेली आहे. मसाल्यामध्ये छान मिक्स झालेली आहे. एक 10 ते 15 मिनिटं छानपैकी मी वजडी मसाल्यामध्ये परतून घेतलेले आहे. आता मला लागेल तेवढं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून जेवढी मला ग्रेव्ही हवी आहे तेवढी मी ग्रेव्हीसाठी पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि संपूर्ण मसाल्यामध्ये वजडी पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. तर इथे पाहू शकता मला थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये कमी वाटतंय. तर मी अजून एक अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. तर तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी असेल, सुक्कं हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता ह्याला कुकरचं झाकण लावून मी याला 7 ते 8 शिट्या ह्याला करून घेणार आहे. तर इथे बघा टोटली मला ह्याला 10 शिट्या करून झालेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता वजडी माझी खूप छान तयार झालेली आहे. मला स्वतःला बिलीव्ह नाही होत आहे की मी इतकी छान वजडी तयार करून घेतली होती. कारण की मी फर्स्ट टाईम वजडी तयार केलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा वजडी बनवायचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या पद्धतीने एकदा वजडी नक्की ट्राय करून बघा.